मंडळी, आजपासून खरं तर महाभारतातील म्हणजेच या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणामधील एक एक अध्याय जो आहे तो आपल्याला उलगडून बघायला हवा. कारण आज लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू झालेली आहे. त्यामुळे घडामोडी वेगाने घडणार आहेत आणि त्या प्रत्येक बातमीवरती आपण लक्ष ठेवून आहोत आणि त्यावरचे स्पेशल रिपोर्ट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चला पाहूयात नेमकं काय घडतंय. बघा, आता या क्षणाला महत्त्वाची बातमी जी समोर दिसते ती म्हणजे अशी आहे की खरं तर निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि आता राज्यामध्ये एकूण किती टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडत आहेत. महाराष्ट्र राज्याबद्दल जर बोलायचं झालं तर म्हणजे देशामध्ये 60 टप्प्यांमध्ये त्या निवडणुका पार पडत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये ते 5 टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडत आहेत. कुठे कशा पद्धतीने या निवडणुका असणार आहेत बघूयात, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं. देशात 60 टप्प्यात होणार निवडणुका. महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार. विदर्भातून सुरुवात, मुंबईत शेवट. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी 18व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि देशभराची प्रतीक्षा संपली. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या लोकसभा निवडणुकीचं अखेर बिगुल वाजलं. देशभरात एकूण 60 टप्प्यात ही निवडणूक होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 102 जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला 89 जागांवर मतदान पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 94 जागांवर मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी 96 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. 5व्या टप्प्यात 20 मे रोजी 49 जागांसाठी मतदान होणार आहे. 6व्या टप्प्यात 25 मे रोजी 57 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. 7व्या टप्प्यात 1 जून रोजी 57 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. Schedule of the Lok Sabha poll, phase 1. We'll do it in 7 phases, as was done last time. 7 phases. पूरी कंट्री में 4 जून को काउंटिंग हो. महाराष्ट्रात देखील एकूण 5 टप्प्यात निवडणुका होणार आहेत, ज्यात महाराष्ट्रात 19 एप्रिलला 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. यात नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर मतदारसंघाचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या 8 मतदारसंघात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 मतदारसंघात 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघात चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील 5व्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान 20 मे रोजी होणार आहे. यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 अशा मिळून 13 मतदारसंघात 5व्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर होताच यावरून राजकारण तापल्याचं दिसतंय. ही निवडणूक आरोप प्रत्यारोप न होता खेळाडू वृत्तीनं व्हायला हवी असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. तर निवडणूक निष्पक्ष होईल याची गॅरंटी कोण घेणार असा टोला राऊतांनी लगावला. सर्व पक्ष हे चांगल्या पद्धतीने निवडणूक लढतील. खरं तर आपल्या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती आहे, व्यक्तिगत स्वरूपाने कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप न होता खेळाडू वृत्तीने, खिलाडी वृत्तीने, स्पोर्ट्समॅनशिपच्या वृत्तीने ही निवडणूक व्हावी. निवडणूक आयोग हा दबावाखाली काम करतो, सत्ताधाऱ्यांच्या सध्याच्या, अशा शंका लोकांच्या मनात आहे. त्याच्यामुळे उद्याच्या निवडणुका या निवडणूक आयोगानं या शंकांचं निरसन करणाऱ्या पद्धतीनं कराव्यात. निष्पक्ष पद्धतीनं, स्वतंत्रपणे, कायदा सुव्यवस्था, सत्ताधाऱ्यांची ढवळाढवळ, पैशांची उधळपट्टी यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे.
महाराष्ट्रातील 5 टप्प्यातील मतदानावरून विरोधकांनी टीकेचा सूर आवळला. पण या 5 टप्प्यांचा मतदानाच्या टक्केवारीवर काही परिणाम होतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच वेळी 4 जूनला विजयाचा गुलाल कोण उधळतं, मोदी विजयाची हॅट्रिक साधणार की इंडिया आघाडी एनडीएला रोखण्यात यश मिळवणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या निवडणुकीमधून मिळणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.